नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीपर्यंतचा उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। 25 मे 2026 या तारखेचा। तर ह्या वेळेत वादळी वारे आणि मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 25 मे 2026 महाराष्ट्र हवामान अंदाज। आज दुपारनंतर वादळी पावसाचा इशारा असून जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। तर या पावसाची शक्यताही आज दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सून अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात प्रगती करण्यास सुरुवात झाली आहे। अरबी समुद्रातून दमट वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत प्रति तासापर्यंत जाऊ शकतो। काही भागात गारपिटीचा अंदाज। ढगाळ वातावरणामुळे तापमानात 2 ते 5 अंशाची घट होऊ शकते आणि याच दरम्यान मान्सून 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनची एंट्री होऊ शकते। मग चला तर जाणून घेऊया आज दुपारनंतर रात्री मध्यरात्रीचा हवामान अंदाज 25 मे 2026 या तारखेचा। सध्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून अंदमान समुद्र, मालदीव परिसर तसेच अरबी समुद्र या भागातही बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले आहे आणि वाऱ्याची दिशाही पश्चिम उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहत असून महाराष्ट्राकडे अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सध्या सक्रिय आहे आणि मागील 2 ते 3 दिवसापासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे। बऱ्याच ठिकाणी विजा आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान देखील पाहायला मिळाले। तर आज तारीख 25 मे 2026 आजही महाराष्ट्रात दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंत या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आणि वारे बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, भारताचा पूर्व परिसर या भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही दुपारनंतर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे। किनारपट्टीच्या भागामध्ये दुपारनंतर जोरदार सुरुवात होणार आहे। तर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, मपासा, पारसेम, औरस, विंगळा, महापण, कुडल या भागात मध्यम हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होईल। कडेगाव, पटेगाव, धुळा, कणकवली, वायगणी, पोंढा, राधानगरी या भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, कोल्हापूर जिल्ह्याचाही पश्चिमी परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकरूड, साखरपा, बेलकर आणि तसेच किनारपट्टीचा परिसर, रत्नागिरी, नेरवा, गुणसंगमेश्वर या भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पटण, अरळ, अरवाडे या भागात हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। माकंजन, हेडवी, मारगाव, तांबेल, लोटे, चिपळूण, चाकदेव, वसोटपोट, दहागाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे मेडाव, वाई, रावडी, खंडाळा हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। वारे देखील राहील। महाबळेश्वर, घोगरे, मंदनगर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाजा, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, सौंदगड, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे मात्र जोर कमी राहील। रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पेण, शिरवळी, खोपोली, कामशेत,
कर्जत कुसर पेटणार राहील या भागात जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील। मुंबई नवी मुंबई आणि किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज दुपारनंतर फारसा नाही। आंबेगाव मुरबाड शिवाले वैशाखरे भिवंडी कल्याणमली तसेच वसई विरार उंबरपाडा पिलवी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून भिवंडी ठाणे मिरा भाईंदरला जोरदार वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इगतपुरी परळी खोडाला आणि जव्हार मोकडे त्र्यंबक हलक्या स्वरूपात राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। पावसाचा अंदाज फारसा नाही आणि त्र्यंबक लाडा चर्चू शेवगा हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही तिरडी डुबरे समशेरपूर राजूर अकोला संगमनेर अहिल्यानगरचा काही परिसर घारगाव मांडवे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज नाशिकमध्ये लासलगाव चांदवड वणी डोडांबे तसेच कळवण सटाणा औटी ताहराबाद आणि पिंपळनेर चोरवड या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात अंशतः ढगाळ स्थिती आणि उष्णतेचे तीव्र स्वरूप बघायला मिळणार आहे। तसेच अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिम इकडे अंशतः ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान आणि तीव्र उष्णता बघायला मिळणार आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि उष्णतेची लाट देखील या भागात दुपारनंतर जास्त राहील। तर सायंकाळनंतर मात्र उष्णतेत घट होणार आहे। 2 ते 5 अंशाची घट राहील। सायंकाळनंतर मात्र महाराष्ट्रातील आणखीन काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे। तर अधिक पावसाची शक्यताही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे राहील, जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि गोवा राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाजात तुफान वादळी वाऱ्यासह राहील। मापण कुडल तसेच कणकवली पोंडा राधानगरी कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर खारेपट्टण गगनबावडा या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। वाऱ्याचा जोर देखील जास्त राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी रायबा हिटकल शिरगोपी हलक्या पावसाचा अंदाज आहे। पाणी मुरगुड कागल इस्पोर्ली तसेच जोधपेल किनी कोडाली हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सांगली मालगाव देसिंग मंगसुळी हलक्या स्वरूपात राहील। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील राजापूर रेपट्टण लांजा बेलकर साखरपा संगमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण आरळ आरवाडे सातारा कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतरत्र वडोज निंदाल दहिवाडी मसवड सोलापूर जिल्ह्यात काही परिसर मायानी हलक्या स्वरूपात राहील। बराड बारामती लुसुंबे लाटे फलटण बिगवण केटर बिगवण रोड हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे मार्ग जेजुरीला हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाजा बोरशिवळ खेटवल्ले सासवड ब्याले लवासा जिटे पुणे वाघोली लोणी कालभोर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दौंड आणि तसेच पडेगाव कर्जत कुलधरण बिटकेवाडी मिरजगाव जामखेड काडाष्टी राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर आले आणि अळकोटी या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच शिरळ वांबोरी घोडेगाव देवळी प्रवारा श्रामपूर तालिकाबंद शेडी पुलतांबा कोपरगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर रायगड जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। खोपोली कर्जत कुसर वाडा आंबेगाव मुरबाड कल्याणमली मध्यम हलक्या स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा शिवाले वैशाखरे सम्राटगुंडा आंबेवाडी खर्डी वैशाला इगतपुरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील। समशेरपूर नांदूर शिंगोटे तसेच निमगाव शिन्नर नाशिक लासलगाव पाटोदा येवला मनमाड बारम तालवड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदवड ओझर कळवण तसेच मालेगाव अंजंग नामपूर ताहराबाद पिंपळनेर चोरवड डोमकाई देवी दुसाने नवापूर अंमलीकोकसाने इकडे हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील। धुळे जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी तसे अरवी बोकरोड धुळे इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा लिंबे जळगाव गंगापूर वैजापूर हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। इतरत्र ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही कुरळ बेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट हलक्या स्वरूपात राहील। धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेंबली वैरवंग पाणेगाव बार्शी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। लातूर आणि हिंगोली परभणी वाशिम ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज नाही
आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इकडे ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा सोलापूर, अक्कलकोट, आळंदा, हुंडाला, इचलगाव, मोहोळ, तुळजापूर, धाराशिवचा काही परिसर, लातूरचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील. मात्र महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.